आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिला महत्त्वाचा निर्णय. जाणून घ्या संपूर्ण माहिती. 15 एप्रिल 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की जर सेवेच्या अटी वैधानिक आवश्यकतेनुसार नसतील तर कर्मचाऱ्याला त्यांना आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार आहे. न्यायालयाच्या ह्या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण माहिती. बातमी. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर सेवेच्या अटी वैधानिक गरजेनुसार नसतील तर कर्मचाऱ्याला त्यांना आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार आहे. न्यायालयाने म्हटले आहे की नियोक्त्याच्या प्रमुख भूमिका आहे, परंतु हा अधिकार कर्मचाऱ्याकडून हिरावून घेतला जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने झारखंड उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळला. न्यायमूर्ती यू ललित आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने उत्तराखंड उच्च न्यायालयाचा ऑगस्ट 2013चा निर्णय बाजूला ठेवताना ही टिप्पणी केली. उच्च न्यायालयाने एका विद्यापीठातील फार्म सायन्स विभागाच्या शिक्षकांची याचिका फेटाळली होती, ज्यात ऑगस्ट 2011च्या जाहिरातीच्या आधारे निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींना आव्हान दिले होते. खंडपीठाने म्हटले की अर्थातच मालकाला त्याच्या अटा लादण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु त्याचवेळी कर्मचाऱ्याने ह्या अटीमधील त्रुटींना आव्हान देण्यासही स्वतंत्र आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने अटींना आव्हान दिले आणि त्याची नोकरी गमावली तर अशा प्रकरणात न्यायालयीन नोटीस देखील जारी करू शकते. न्यायालयाने मालकाचा युक्तिवाद फेटाळला. विद्यापीठाच्या वकिलांना असा युक्तिवाद केला की कर्मचाऱ्याने नियुक्ती पत्रातील सर्व अटी मान्य केल्या होत्या, त्यामुळे त्याला आव्हान देता येत नाही. यावर खंडपीठ म्हणाले की तुमचा हा युक्तिवाद फेटाळण्यात यावा, कारण कर्मचाऱ्याला त्यांच्या सेवांच्या अटी व शर्ती निवडण्याची संधी मिळत नाही, परंतु नियोक्त्याला वेतन आणि इतर पैलूवर सौदेबाजी करण्याचा अधिकार नसताना कर्मचाऱ्याला त्याच्या वैधानिक आवश्यकता पूर्ण न झाल्यास या अटींना आव्हान देण्याचा अधिकार आहे. केंद्रीय विद्यापीठाच्या मानकानुसार मिळालेले मानधन. जानेवारी 2009मध्ये या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळण्याचे न्यायालयाच्या निर्देशनास आले. त्यानंतर ऑगस्ट 2011मध्ये विविध विभागांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र ह्या नियुक्त्यामध्ये यूपी विद्यापीठ कायद्याच्या आधारे अटी घालण्यात आल्या होत्या. या शिक्षकांना केंद्रीय विद्यापीठाच्या मानकानुसार मानधन सुविधा आणि इतर अटी लागू कराव्यात असे न्यायालयाने म्हटले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स आणि शेअर करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.